शाकिर. जावेद शाके पहिला चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न बीट होतोय. एक शाकीर राजापूरकर हे नाव माझ्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं. वन ऑफ द ग्रेट प्लेयर हु प्लेड विथ मॅचलेस ऑल्सो. सादिक सई काझीचं नाव घ्यायला पाहिजे. ई प्लेड फॉर मॅचलेस स्पोर्ट्स अँड गेम्स अँड फाउंडेशन. क्षेत्ररक्षक गोलंदाज आहेत इजाज, संगनायक आहेत जावेद. गोलंदाज इजाज, संगनायक आहेत. आता गोलंदाज या ठिकाणी रिव्हर्स यशस्वी झालाय. याच्यासाठी काय स्टाईल आहे, काय स्टाईल आहे, क्या बात आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने रिव्हर्स खेळत असताना या चेंडू खेळण्यासाठी पहिला चेंडूवर त्यांनी प्रयत्न केला होता. ते बीट झाले, चेंडू गेला कीपरकडे. यावेळेला मात्र यशस्वी होत असताना चेंडूला डीपमध्ये पाडत आहेत शाकीर. ब्युटिफुल फुटवर्क. रिव्हर्स आवश्यक आहे कारण सूर्यकुमार यादव ज्याला ICC क्रिकेटर ऑफ द इयर घोषित करण्यात आलं 2022चं, तर मिस्टर 360 याच पद्धतीने खेळतात. हा फटका डीपला जात असताना 6 धावांनी खाता उघडत असताना शाकीर आपल्या संघासाठी. एक मुंब्रा आपल्या संघाची धावसंख्या या ठिकाणी उघडत आहे, खाता उघडत आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट बघतायत. अकबर त्यांच्या बरोबर आहेत आणि पहिलं षटक हातात आहेत इजाज. आणि फिल्डिंग काय लावली आहे बघा. स्टंपच्या मागे एक अर्धचंद्र आहे खूप सुंदर पद्धतीने. ऑफ म्हणून रिव्हर्स खेळलेत पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल. तर फिल्डिंग लावणार कसं तुम्ही. एक तर पावर प्ले सुद्धा आहेत, रिव्हर्स सुद्धा खेळत आहेत. अशा वेळेला गोंधळून जातो भरपूर वेळा संघनायक. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होईल कारण थ्रो आखूड येतोय आणि त्यामुळे 3 धावा शाकीर या ठिकाणी पूर्ण करत असताना 3 चेंडूच्या सामोरे गेले आणि तब्बल 9 धावा कोडत असताना 300च्या बॅटिंग स्ट्रायकिंग लाईनने बॅटिंग करत असताना स्ट्राईक रोटेट करून आता अकबरला देत आहेत. आणि पहिला षटकात या ठिकाणी धावसंख्या पोहोचते ती 90. 9 फॉर नो लॉस. तो काफी अरसे बाद जॉली बॉयज की पूरी प्लेइंग 11 यूनिट आज एक जुट होकर एक टीम के इसमें नजर आ रही है. आपने देखा कि जॉली बॉयज के प्लेयर मुंब्रा में पिछले कुछ महीने से जो भी टूर्नामेंट्स चल रहे हैं सभी ऑक्शन बेस्ड टूर्नामेंट हो रहे हैं. तो एक यूनिट बनकर जॉली बॉयज काफी अरसे से नहीं खेली थी. आज काफी दिन बाद, काफी अरसे बाद, काफी सालों बाद जॉली बॉयज टीम एज अ यूनिट नजर आती हुई फिर से एक बार मैदान के बीच में. एक तरफ स्टार है तो दूसरी तरफ सुपरस्टार शाकिर का साथ दे रहे अकबर. लेफ्ट हँडर अकबर. चेंडू आत येत होता, फ्लाय झाला. 1 हँडेड शॉट अकबरचा खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत या ठिकाणी की थांबून थोडं खेळायला पाहिजे होतं. आणि हा चेंडू बीट करून त्यांच्याकडे जातोय. असाच चेंडू पहिला बीट करून शाकीरला गेला होता. त्याच्यानंतर शाकीर बघा रिप्ले दाखवत आहेत आमच्या tenniscricket.in. हा चेंडू पडतोय. चेंडू पडल्यानंतर थोडं लवकर खेळले आणि त्यामुळे बीट झाले. फलंदाज अकबर. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, बीट झाले दोन्ही फिल्डर्स. एक अर्धचंद्र. विकेट किपर आपण बघतोय त्या ठिकाणी. तुम्ही लावणार कसं. तुम्ही शॉर्ट थर्ड मॅन लावलंय, तुम्ही बॅकवर्ड पॉईंट लावलंय, तुम्ही या ठिकाणी लेग स्लिप लावलंय, तुम्ही बॅकवर्ड स्क्वायर लेग लावलाय, तरीही चेंडू क्रॉस होतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. रिव्हर्स हीच खासियत असते. का बघा वाकून फिल्डर पायाने अडवायला गेले त्या ठिकाणी, मात्र पायाने चेंडू अडला नाही. पायात चेंडू क्रॉस करून संघनायकाला या ठिकाणी जातोय. जब पैर से गेंद लगती है तो वो बन जाती है फुटबॉल. क्या मैच था अर्जेंटीना और फ्रांस का. खतरनाक मैच. जरूर अर्जेंटीना ने वर्ल्ड कप जीता लेकिन दिल जीता फ्रांस ने. यावेळेला चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय आणि त्या ठिकाणी आपण बघतोय पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होतंय. पहिल्या षटकात शाकीरने खतरनाक बॅटिंग करत असताना 3 चेंडू 9 धावा केल्या. अकबरने 3 चेंडू 4 धावा केल्या. पहिल्या षटकात 13 धावा या ठिकाणी आपण बघतोय. एक्सपेक्टेड प्रोजेक्टेड स्कोर ज्याला आपण बघतो 65 होऊ शकतात. आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय मैदानावरती संघ जो आमचा आहे तो जॉली बॉयज मैदान फिल्डिंग घेतलं आणि एक मुंब्राला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. एक मुंब्राने पहिल्या षटकांत 13. डॉक्टर. तो इस मैच की चर्चा गली कूचों में चल रही थी जैसे ही कौसा गांव चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 का यहाँ पर आयोजन की सूचना दी गई थी तो सभी लोगों के मन में था कि कौन सी टीमें पार्टिसिपेट करेगी. क्या जॉली बॉयज की टीम एक बार फिर से मुंब्रा में एक्शन में नजर आएगी. क्या एक मुंब्रा की टीम जिन्होंने हाल ही में बहुत नाम कमाया, क्या एक मुंब्रा की टीम एक्शन में नजर आएगी. और आज एक धुआंधार मैच चलता हुआ. और धुआंधार मैच की बात की जाए तो यहाँ पर गेंदबाजी की रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है नई गेंदबाज मुंब्रा एक्सप्रेस जावेद कुरैशी को. जावेद कुरैशी की बात की जाए लास्ट टाइम मैदान के बीच में प्रवेश किया था
खाली हाथ नहीं लौटे थे, बेस्ट बॉलर की ट्रॉफी लेकर अपने घर पर गए थे। तो इस तरह का ये गेंदबाज है, ओपन क्रिकेट में भी बहुत नाम बना है। आज एक बड़े सामने में नॉकआउट मैच में सामना करेंगे शाकिर। गेंदबाज आ चुके हैं जावेद कुरैशी, मुंब्रा एक्सप्रेस। क्या बात आहे डॉक्टर. मागच्या वर्षाचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज जावेद कुरैशी सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी आणि त्यांना सामोरं जातील शाखीर जे खेळत आहेत 9 वरती. अकबर खेळतोय 4 वर. प्रोजेक्टेड स्कोर आपण बघतोय 65 होऊ शकतात. पार्टनरशिप आतापर्यंत 13 धावांची झाकीर आणि अकबरमध्ये झाली आहे. आणि तुम्ही बघताय मैदानावरती सामना ते जॉली बॉयज विरुद्ध एक मुंब्रा. बॅटिंग करताय एक मुंब्रा आणि जॉली बॉयजनी टॉस जिंकलं तर जावेदने फिल्डिंग घेतली आपल्या संघासाठी. ओ चेंडू ऑन साइडला पुल केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग लेगला जातोय चेंडू. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाणार का? फिल्डर पोहोचते फार वेगाने त्या ठिकाणी. फील्ड करत असताना फिल्डर होते अकबर. कव्हर करेपर्यंत शाकिर या ठिकाणी धावा पूर्ण करतोय. 2-4 चेंडू त्यांच्या धावा झाल्या 11. संघाची धावसंख्या झाली 15. ओपन चेस्ट थोडीशी गोलंदाजी करत असताना या ठिकाणी बाजूला तुम्ही बघू शकता लेट लियाकत डोले स्टँड. समोर बघताय लेट यासिम अब्दुल लतीफ सुरुमे स्टँड. आमचे नगरसेवक यांचे पिताश्रीच्या नावाने स्टँड तुम्ही बघताय. काल होते उपस्थित. रिव्हर्स खेळलेत. चेंडू सी मारेशीकडे चाललाय 4 धावांसाठी. गुड शॉट. काय खेळतायत शाकिर रिव्हर्स. आत्तापर्यंत 3 वेळा रिव्हर्स खेळलेले आहेत आणि 3 वेळा ते यशस्वी सुद्धा झालेत. आणि धावांचा वेग वाढवण्यासाठी हे अस्त्र या ठिकाणी वाढवत आहेत. आपण सातत्याने आपण बघतोय. आणि लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना शॉर्ट ऑफ लेंथचा उपयोग कसा करावा याचं उत्तम उदाहरण शाकिर या ठिकाणी. अजित मोहिते सुद्धा काल तुम्ही पाहिलं असेल दोन्ही बाजूनी बॅटिंग करायची ताकद होती. निलेश मात्रे मोठा गावचे त्यांना सुद्धा दोन्ही बाजूनी बॅटिंग करायची प्रचंड ताकद आहे. बिल्कुल एक तरफ जावेद कुरैशी मुंब्रा एक्सप्रेस, एक तरफ यंगस्टर प्लेयर शाकिर है। बिल्कुल इस मौके पर एक शायरी याद आती है सर, ना कद बड़ा ना पद बड़ा, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा। वाह वाह, क्या बात आहे. खूप छान. आज आमचे अपकमिंग यंगस्टर ओमकार शेंडेने सुद्धा खूप सुंदर कविता कुसुमाग्रजांची या ठिकाणी ऐकवली. आता या ठिकाणी शायरी ऐकायला मिळते डॉक्टर मार्फत. लेफ्ट आर्म राउंड, चेंडू बॉडी लाइन, ताकद का इस्तेमाल. जावेद प्रचंड, बघा त्याचे शोल्डर्स किती स्ट्रॉंग आहेत. आणि हा चेंडू बघा पडल्यानंतर क्रीज कॉर्नरवरून टाकला होता. चेंडू ऑफ स्टंपच्या वरून बॉडी लाईन जात असताना शाकिर अगोदरच खेळण्यासाठी सज्ज झाले होते. चेंडू काट करायचा होता पॉईंटला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क आला नाही शाकिर मार्फत. शाकिर बघायचं आहे आता काय डावपे जागत आहे. जावेद पुन्हा एकदा का क्रीज कॉर्नरवरून चेंडूला खेळले. चेंडू डीपमध्ये जाते, बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत मागचा चेंडू डॉट गेलाय हे शाकिरला माहिती आहे. आणि ते कव्हर करत असताना या ठिकाणी एक धाव पूर्ण करतायत आणि स्ट्राईक रोटेट करून अकबरला देत आहेत. स्वतः सरकतायत 16 अकबर खेळतोय 4 संघाला आणि 20 या धावसंख्येवर षटक मैदानावर दुसरा मार्गस्थ असताना आणि कॅप्टन स्वतः ऑन द फ्रंट या ठिकाणी बॉलिंग करत असताना जावेद कुरैशी पहिल्या षटकात गोलंदाजी केली होती मैदानावर. इजाज यांनी आतापर्यंत मैदानावर 1 षटकार आणि 2 चौकार शाकिर आणि अकबरच्या माध्यमातून आलेत. या ठिकाणी ते 1 मुंब्रा या संघासाठी. जितेंद्र आव्हाड यांचं चित्र आपण बघतोय त्या ठिकाणी. माजी आमदार सुभाष भोईर, जितेंद्र आव्हाड अत्यंत कार्यसम्राट या परिसरातील आमदार. हे स्टेडियम ही संकल्पना त्यांचीच आहे. त्याच्यानंतर तुम्ही नासिरबाईंचंही चित्र बघू शकता. हे सगळे मान्यवर यांना तुम्ही दररोजच बघता या ठिकाणी येताना. यहाँ पर थोड़ी सी फील्डिंग में फेर बदल करते हुए यहाँ पर राइट हैंड और लेफ्ट हैंड का जो कॉम्बिनेशन होता है तो बिल्कुल किसी भी टीम के लिए दुविधा बढ़ाता हुआ लेफ्ट हैंड और राइट हैंड का कॉम्बिनेशन। जावेद कुरैशी बहुत ही अच्छी शुरुआत की थी, शाकिर ने बल्ले को मोड़ा था, कलाइयों के सारे बहुत ही अच्छा रिवर्स स्ट्रोक खेल के चौका जरूर बनाया था इस ओवर में। अब सामना करेंगे लेफ्ट हैंडेड बल्लेबाज अकबर, गेंदबाज जावेद कुरैशी का। बीच बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश है, संपर्क अच्छा नहीं है, गेंद गई हवा में, आसान सा मौका था और ये कैच छूट चुका है। बिल्कुल कैचेस विन यू मैचेस, एक कैच मैच की दशा और दिशा बदल सकता है। आपने देखा था इंडिया वर्सेस बांग्लादेश का वो मुकाबला, पहला मैच था ओडीआई नंबर 1 जहां पर केएल राहुल के पास एक आसान सा कैच आया था, कैच छोड़ा था, उसके बाद मैच नहीं सीरीज से हाथ गवा बैठा था।
बैठना पड़ा था टीम इंडिया को, तो काफ़ी महंगे पड़ते हैं। हमेशा ही कहा जाता है क्रिकेट में कैचेस विन यू मैचेस, तो कैचेस पकड़ने होंगे और इस तरह के मुकाबले, नॉकआउट स्टेजेस के मुकाबले, हर एक विकेट का बहुत ही ज़्यादा महत्व होता है। तो अकबर को मिला एक जीवन दान, देखते हैं किस तरह से उपयोग करेंगे अपने जीवन दान का बल्लेबाज अकबर। पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्यात यावेळेला शाकीर युझिंग हिज टॅलेंट, प्लेइंग लॉट ऑफ रिव्हर्स शॉट्स, आणि याच रिव्हर्स शॉटचा चौथा रिव्हर्स शॉट त्यांच्या बॅटमधून येतोय. सातत्याने प्रयत्न करतायत. बघा आज जावेद कुरेशीचा क्रीज कॉर्नरवरून चेंडू मिडल आणि लेग स्टंपवर होता, रिव्हर्सच्या माध्यमातून बॉडी लाईन होता, खेळले ते डीपमध्ये आणि धावसंख्या सातत्याने वाढवतोय. स्वतः पोहोचतात 8 चेंडूत 20 वर, 25 वर पोहोचलाय संघाची धावसंख्या. षटकं संपले 2. पहिल्या षटकात धावा किती आल्या बघूया आपण. पहिल्या षटकात धावा आल्या होते एकंदरीत 13, या षटकात आले एकंदरीत धावा आपण बघतोय 12. सरासरी 12.5ची ठेवत असताना एक बुमरा या ठिकाणी क्लासिक बॅटिंग फ्रॉम शाकीर. अकबर सुद्धा एकही गडी गमावलेलं नाही आहे आणि पहिलं षटक हाताळलं होतं मैदानावर. इज्जाज यांनी 13 धावा दिल्या आणि या ठिकाणी जावेद कुरेशी स्वतः या ठिकाणी कॅप्टननी धावा दिले ते एकंदरीत आपण बघतोय ते 12. आणि त्यामुळे उत्तरार्थ जावेद कुरेशी काय गेम स्ट्रॅटेजी बनवत आहेत ते टीम मीटिंग चालू आहे या ठिकाणी ते बघावं लागेल. तुम्ही बघताय ते कौशागाव चॅम्पियनशिप 2023 आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम म्हणून ओळखलं जातं कौसागावमध्ये. या स्टेडियममध्ये यावर्षी 22-23मध्येच्या सीझनमध्ये ऑक्टोबर ते जून असं सीझन असतं क्रिकेटचं आणि या सीझनमध्ये 3 स्पर्धा झाले, ही 4थी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून बोलायचं झालं तर नासिर मोहिद्दीन खान व मेरे आमचे NK ग्रुपचे आणि यूथ्स ऑफ कौसागाव यांनी कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी खूप सुंदर पद्धतीने सीझन 2 मध्ये आयोजित करत असताना प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत आणि व्हेरी गुड टुर्नामेंट. काल ओपनला पाहिलात, परवा ओपनला पाहिलात, आजपासून ग्रामीण सुरू आहे. येणारे 4 दिवस तुम्हाला 8-8 टीम अशी ग्रामीण 32 टीमना तुम्ही बघणार आहे आणि ही स्पर्धा 9 दिवस या स्टेडियमवर तुम्ही एन्जॉय करू शकाल. गोलंदाज आहेत वामिक, हो लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक मागे आहेत. पॉवर प्ले या ठिकाणी पूर्ण झालाय, त्यामुळे सर्कल आता डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. या ठिकाणी आपण बघताय सर्कलच्या बाहेर फिल्डर्स जे आहेत ते आपल्याला, आणि त्यामुळे प्रयत्न करतायत या ठिकाणी की आता, कारण ज्या वेळेला पॉवर प्लेच्या फिल्डर्स आतमध्ये होते त्यावेळेला कडक गोलंदाजी करून विकेट जास्त. आतापर्यंत मी म्हणालो ना पॉवर प्लेमध्ये 27 ही उच्चांक धावसंख्या होती आणि त्याच्यानंतर मागच्या सामन्यात सुद्धा आपल्याला जवळजवळ 22 धावा कुटताना आपण पाहिलं होतं आणि या सामन्यात सुद्धा आपण बघतोय या ठिकाणी 2 ओव्हरमध्ये 25 धावा पॉवर प्लेमध्ये बघायला मिळाल्यात. बिल्कुल, इस वक्त जिस गेंदबाज को रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है वामिक, आज से 2 महीने पहले 3 महीने पहले ये नाम से मुंब्रावासी अनजान थे, लेकिन इस गेंदबाज ने बिल्कुल अपने नाम का जादू मुंब्रा में हर जगह बताया है, अपनी गेंदबाजी का हुनर दिखाया है. और अगर इनकी गेंदबाजी की बात की जाए, इनके बॉलिंग रनअप की बात की जाए, एक्शन की बात की जाए, डिलीवरी की बात की जाए, रिलीज पॉइंट की बात की जाए और फॉलो थ्रू की बात की जाए, तो बहुत ही बखूबी गेंदबाजी करते हैं वामिक. और मिश्रण, बिल्कुल मिश्रण, उंगलियों को जो जादू दिखाते हैं गेंद पर, उसका कोई जवाब नहीं. तो आप देखेंगे मिश्रण है, इनके पास बहुत सारी वैरायटी मौजूद है. तो किस तरह की गेंदबाजी करेंगे, अपने पिटारे में हाथ डालेंगे. सामना थांबवलाय. तिसऱ्या पंचांशी मुन्ना पठाणशी त्यांना बोलायचंय. एक मुंब्राचे त्यांचे एक प्रतिनिधी अंपायरशी, तिसऱ्या अंपायरशी बोलायला आले, त्यामुळे सामना थोडा थांबला या ठिकाणी. 2.1 षटक आहेत, 26 धावा झालेत. आपण बघतोय 20 वर खेळत आहेत मैदानावर शाकीर, अकबर खेळतोय 6 वर. एखादा सामन्याचा रिदम तुटला नाही पाहिजे आणि तो रिदम जर तुटला ना तो कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते बॅट्समॅनचे खाली येऊ शकतात आणि कॉन्सन्ट्रेट करतायत बॅट्समॅन. शाकीर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत, शाकीर आणि अकबर. आणि अशा वेळेला जर थांबला गेला तर जे आहे की कॉन्सन्ट्रेशन खाली येऊ शकतं. सामना सुरू होतोय पुन्हा एकदा. वामिक बॅट अँड पॅटच्या मध्ये बॅकफुटला गेले शाकीर. यावेळेला स्ट्रेट बॅटनीज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न शाकीर याचा.
पहिलं षटक हाताळलं होतं मैदान इजाज यांनी, धावा दिल्या 13. दुसरं षटक हाताळलं जावेद कुरेशीनी, धावा दिल्या 12. आता गोलंदाजी करतायत ते वामिक. तिसरं षटकात या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा गुड लेंथ करून टेक ऑफ घेत असताना शाकिरला बांधून ठेवतात या ठिकाणी. ज्या शाकिरने 10 चेंडूत 20 धावा केल्या 200च्या बॅटिंग ॲव्हरेजने, त्या शाकिरला कुठेही रूम देत नाहीत, कुठेही जागा देत नाहीत स्ट्रोक फिनिश करण्यासाठी. लेट इट बी इन द स्ट्रेट बॅट ऑन साईडला किंवा लेट इट बी रिव्हर्स शॉट. कारण ऑलरेडी ते 6 रिव्हर्स शॉट खेळलेत आतापर्यंत. सामना थांबता कामा नये, सामना कंटिन्यू करा. आम्हाला सगळे सामने आज पूर्ण करायचे आहेत संध्याकाळच्या आत. शॉर्ट ऑफ लेंथ होतो, मात्र यावेळेला यशस्वी झाले. रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडूला डीपमध्ये पाठवत असताना आपण बघतोय 4 धावा मिळतात. मागचे 2 चेंडू डॉट गेले होते आणि त्या चेंडूचा या ठिकाणी वचपा काढत असताना रिव्हर्स खेळत आहेत शाकिर. 7वा रिव्हर्स शॉट दिसतोय. 11 चेंडूमध्ये 24 धावा त्याने आतापर्यंत केलेले शाकिर यांनी. त्याच्यामध्ये आतापर्यंत 4 नाही तर 3 चौकार आणि 1 षटकार मला या ठिकाणी आमचे सहकारी गुणलेखक या ठिकाणी माहिती देत असताना थँक्यू, गुड जॉब. अतिशय चांगला परफॉर्मन्स आज जयेश पाटील असतील आमचे कौसाचे किंवा मल्लंगडचे आमचे निहाल म्हात्रे असतील, दोघांनी अतिशय चांगलं काम केलं. तसंच सचिन मुंडे आमचे नवी मुंबईचे डिजिटल स्कोरिंग करत असताना tenniscricket.in पडल्यानंतर चेंडू शॉर्ट ऑफ लेंथच्या माध्यमातून शाकिर कधी कधी थोडे रिलॅक्स होत आहेत. आता असं झालं आहे, आय विल नॉट त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खाली आणणार नाही, मात्र त्यांची खेळी संपल्यानंतर एक वाक्य नक्कीच सांगेन. इज अ क्लासिक प्लेअर ॲज फार एज रिव्हर्स शॉट इज कन्सर्न. मात्र एक वाक्य मला बोलायचं आहे, मात्र त्यांची कॉन्सन्ट्रेशन खाली येता कामा नये. स्टेप आउट झाले आणि माझे ते वाक्य बोलायचं होतं ते अपवाद ठरवलं त्यांनी. मला वाक्य हेच बोलत होतं की शाकिर स्ट्रेट बॅटचे कभी खेळेगा, आणि ते त्यांनी खेळून दाखवलं या ठिकाणी समोर. या ठिकाणी सुपर शॉट, म्हणजे शाकिर सरळ बॅटनी सुद्धा तेवढाच खतरनाक आहे. आणि या षटकार मारून शाकिरने माझ्या मनातली शंका जी आहे ती दूर करून टाकली आणि त्याने सांगितलं की हो सर, मी स्ट्रेट बॅटनी खेळू शकतो. आणि जसं काय म्हणतात ना, एक टेलिपॅथी असते, त्याच्या माध्यमातून तो फटका आला आहे आणि 12 चेंडूत डॉक्टर यहाँ पे 30 रन बनाते हुए शाकिर. और जहाँ तक टीम का स्कोर आप देख सकते 36. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, तिसऱ्या षटकात 11 धावा आणि 36 धावा 3 षटकानंतर ही सरासरी आपल्याला 12च्या रूपाने बघायला मिळते. आणि ड्रिंक्सची ट्रॉली आतमध्ये गेली. डॉक्टर येस, मौका मिला बल्ला मोड़ने का, बल्ला मोड़कर चौके लगाए, छक्के लगाए. अब सीधे बल्ले से खेलने की बारी आई तो सीधी दिशा में भी एक खूबसूरत सा स्ट्रोक लगाया और वही अंजाम मिला, छक्का. तो शाकिर ने अब तक एक छोटी सी धुआंधार पारी खेली है. 12 गेंदों पे अब तक शाकिर ने बनाए 30 रन. टीम का स्कोर है 36 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट्स. मॅग्निफिसंट बॅटिंग. 3 ओव्हर झालेले आहेत, मात्र आमच्या स्क्रीनवर तो 3 ओव्हर यायचं आहे. टेक्निकल फॉल्ट थोडे कधी कधी येतात, त्यामुळे थोडा वेळ लागतो. सचिन मुंडे तेच काम या ठिकाणी करत आहेत. ते स्कोर करून आता 3 षटकांत 36 धावा, 12चा रेट आपल्याला बघायला मिळतोय. समर खूप चांगलं काम समरमार्फत सुरू आहे. आणि आमचे रफीदबा असेल, रफीद सुरमे असेल, आसिफ डोले असेल, तर या ठिकाणी टाइम वॉर्निंग देण्यात आलेले पंचांकडून. वेळ जास्त वाया जातोय. तुम्हाला 20 मिनिटामध्ये 4 षटकं टाकायचे आहेत. नाही पडले तर 5व्या ओव्हरमध्ये तुमचा एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये येईल.
चेंडू वेगाने जात असताना वाईटचा इशारा. इरामान डान्सिंग अंपायर इरामान कळकर धडाकेबाज चषकला मुरबाडला. मॅग्निफिसंट काम त्यांच्या मार्फत, मुन्ना पठाण यांच्या मार्फत अतिशय चांगलं काम आपल्याला बघायला मिळालं. आम्ही सगळे एकत्र होतो. नरेश धोमे माझे पुण्याचे सहकारी समालोचक, जे मी स्वतः त्यांचा फॅन आहे, ते माझे फॅन आहेत. चेंडू बॅटन पॅटच्या मध्ये टर्न केलंय. क्षेत्ररक्षक मागे आहेत कव्हर करेपर्यंत. दुसरी धाव घातक असेल. थ्रो येतोय स्ट्राईक एंडला. फलंदाज बाद होईल. मॅग्निफिसंट थ्रो फ्रॉम कल्पेश. सुंदर थ्रो कल्पेश कडून. फार वेगाने आले वादळासारखे. त्यांनी बघितलं की डेंजर एंडला थ्रो द्यायला पाहिजे आणि ही धाव नव्हतीच, कारण कल्पेश तेवढ्या वेगाने येत होते आणि ही जोडी जी खतरनाक होत चालली होती मैदानावर, ती पार्टनरशिप या ठिकाणी ब्रेक होते. 37 धावांची पार्टनरशिप शाकीर आणि अकबरमध्ये पाहिला आणि फलंदाज बाद झाले मैदानावर. आपण बघतोय त्या अकबरच्या रूपाने जे एकंदरीत 7 मिनिटं आले, 5 चेंडूच्या सामोरे गेले, 6 धावा त्यांनी केल्या आणि टीमचा स्कोर 37 असताना पहिल्याकडे बाद 37 फॉर द लॉस ऑफ 1 या ठिकाणी. आणि अकबर परततोय. अकबरची जागा गेला, आता नवीन फलंदाज उतरतील. डॉक्टर तो नए बल्लेबाज मैदान के बीच में प्रवेश करते हुए नजर आ रहे सैफ पावने. मैं अकबर की यहाँ पर प्रशंसा करना चाहूँगा. लेफ्ट हैंडेड बल्लेबाज यहाँ पर सलामी बल्लेबाज के रूप में मैदान के बीच में प्रवेश किया था और अकबर ने बहुत ही अच्छी एंकर इनिंग्स खेली है. सर आपने देखा होगा इंटरनेशनल क्रिकेट में विराट कोहली जब कभी देखते हैं कि रोहित शर्मा का बल्ला चल रहा है, शिखर धवन का बल्ला चल रहा है, केएल राहुल का बल्ला चल रहा है, तो अपने बल्ले को रोक लेते और इनिंग्स को एंकर करते हैं. कुछ उस प्रकार की पारी खेलकर लौटे यहाँ पर अकबर. यकीनन यकीनन बहुत अच्छी पार्टनरशिप रही दोनों की. 37 रन्स की. जब आप एक फाउंडेशन 37 रन्स के लिए आपके टीम के लिए बनाते हैं, तो मिडिल ऑर्डर के जो बैट्समैन आते हैं उनके लिए कंफर्टेबल सिचुएशन बन जाता है और वो ज़्यादा खुल के खेल सकते हैं. और देखना है यहाँ पे एक तरफ हम शाकिर को देख रहे, 30 के ऊपर खेल रहे और नए बैट्समैन आए सैफ. बिल्कुल, सैफ के बारे में एक स्टैट्स आपको जरूर बताऊंगा सर इस गेंद के बाद. एक बहुत ही अच्छा स्टैट्स आता हुआ. कल के दिन की ये बात है, यही वो टीम थी. जरूर इस गेंद के बाद चर्चा जारी रखेंगे. जावेद कुरेशी लेफ्ट आर्म वेग आहे. त्यांची बॉडी बघा, त्यांची बिल्ड बघा, काय वेग वापरतात या ठिकाणी. प्रचंड वेग शॉर्ट ऑफ लेंथच्या माध्यमातून वापरत असताना प्रचंड वेग. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करता स्टेडियम एंडकडून. आत्तापर्यंत 3 चेंडू टाकले त्यांनी. एक वाईड नक्कीच पडला, मात्र एक विकेट नक्कीच काढले आणि उत्तरार्ध बघायचं आहे या ठिकाणी काय करते रनआउटच्या माध्यमातून आणि डॉट पडला. आता चेंज इन द फिल्डिंग. ऑफ साईडला काय फिल्डिंग लावले बघा. शॉर्ट थर्डमॅन आहे आणि त्याकडे बॅकवर्ड पॉईंट लक्ष गल्ली आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे आणि आता पॉईंट सुद्धा आहे. कट केला तर इथे कॅचिंग पोझिशनला ही सर्कल लावली आहे. कीपर, शॉर्ट थर्डमॅन, गल्ली, बॅकवर्ड पॉइंट अँड पॉइंट. इफ ही गोज फॉर अ कट दैट विल बी कैच इन दिस सिचुएशन. और कल के दिन बालकोम में एक टूर्नामेंट का आयोजन किया गया था जिसमें जॉली बॉयज की टीम खेल रही थी और सामने यही वो बल्लेबाज था सैफ पावने. इन्होंने 45 रन की धुआंधार नाबाद पारी खेली थी और टीम जॉली बॉयज को शिकस्त दी थी. तो फिर से एक बार सामना कर रहे हैं जॉली बॉयज टीम का वही धुआंधार बल्लेबाज, धाकड़ बल्लेबाज सैफ पावने. सैफ पावणे ऑन साईडला फिल्डिंग बघून तयार होत आहेत. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू वर्कआउट केले. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक थोडेसे मागे होते. स्टार्ट घेतला असता तर जेल घेऊ शकले असते. थ्रो येतोय त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. इर्शाद, महेंद्र सिंग धोनी सारखे त्यांचे केस आहेत छान, मात्र स्टार्ट का नाही घेतला. कॅच घेऊ शकले. जावेदने ते इर्शाद म्हणून हाक मारली, मात्र स्टार्ट घेतला नाही. स्टार्ट घेतला असता तर कॅच नक्कीच घेऊ शकले असते इर्शाद. गुड क्रिकेट फ्रॉम बोथ द टीम. जॉली बॉयज अँड एक मुंब्रा दोघेही चांगले क्रिकेट दाखवत आहेत या ठिकाणी. एंटरटेन करतायत. आज शाकीर आणि अकबरने 37 धावांची पार्टनरशिप. आता सैफ आलेत. आता स्ट्राईकवर आहेत शाकीर. 13 चेंडू 30 धावांवर खेळत आहेत. संघाची धावसंख्या 39. षटक मार्ग सेटचा होता. चला सामना सुरू करा. जास्त वेळ जातोय, जास्त वेळ जातोय. प्लीज रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला काय चेस केलं शाकीर यांनी, मात्र जागा देत नाहीये. त्याचं कारण जावेद वेग प्रचंड मुंब्रा एक्सप्रेस म्हणून संबोध केला आहे त्यांनी डॉक्टरनी त्यांना, आणि तो मुंब्रा एक्सप्रेस या ठिकाणी 140चा वेग दाखवतोय. प्रचंड 140, 150, 135 खेळणं थोडा मुश्किल तो जरूर होता है. जावेद कुरेशी स्टेडियम एंडकडून
लेफ्ट आर्म राऊंड शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुन्हा एकदा बुलेट सारखा चेंडू जातोय फार वेगाने आणि शाकीर सुद्धा निघाले, चेंडू एजला लागून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात आणि जावेदला विकेटची खरंच गरज होती आणि शाकीरचा धावा फार वेगाने एक मुंबरासाठी बनवत होता, त्याच फलंदाजाला या ठिकाणी बाद केले आघाडीचे दोन्ही फलंदाज, कारण शाकीर कट करायला गेले आणि कट करण्यासाठी तिथे गली बॅकवर्ड पॉईंट थर्ड मॅन असं लावण्यात आलं होतं, इथे अडकवायचा प्रयत्न होता त्यांचा आणि तो कीपरकडे अडकला आणि त्यामुळे जावेदला ही विकेट मिळते आणि कुठेतरी श्वास या ठिकाणी नक्कीच सोडतील, कारण जावेदने खूप या ठिकाणी शाकीरने सगळ्यांनाच अटॅक केलं होतं आणि शाकीरची विकेट या ठिकाणी जावेदने काढल्यामुळे नक्कीच जावेदला ही विकेट मिळाली आणि इथे नक्कीच कुठेतरी एक चिंता त्यांची जी होती की धावांचा वेग अजून वाढू शकतो ती काही प्रमाणात कमी होईल का असा प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये आहे. डॉक्टर तो बिल्कुल सर, जावेद कुरैशी की यहाँ पर गेंदबाजी देखकर 1975-1979 की वेस्ट इंडीज का वो दौर याद आता है, जब वेस्ट इंडीज के गेंदबाज क्रिकेट पर रूल किया करते थे, जब वेस्ट इंडीज ने बैक टू बैक 2 वर्ल्ड कप में जीत प्राप्त की थी. उस वक्त उस गेंदबाज जो भी गेंदबाज गेंदबाजी करने आते थे सिर्फ और सिर्फ पेस पे अपना भरोसा जताते थे. आपके पास मिश्रण है, आपके पास लेग कटर गेंद है, आपके पास ऑफ कटर गेंद है. क्रिकेट अब इवॉल्व हो चुका है, तब्दील हो चुका है, नेक्स्ट लेवल में जा चुका है, लेकिन अभी भी पेस पर भरोसा जताया और पेस के चलते एक बहुत ही सक्सेसफुल ओवर किए यहाँ पर जावेद कुरैशी ने अपनी टीम के लिए. क्या बात है डॉक्टर. माल्कन मार्शल, कॉटनी वॉल्श, गार्नर्स, ग्रेट प्लेयर्स और इनको फेस करते थे हमारे विक्रमादित्य सुनील गावस्कर. 1971 771 धावा, अजित वाडेकर कॅप्टन, जबरदस्त बॅटिंग. ओ क्लीन बोल्ड. पहिला चेंडूवर या ठिकाणी आपण बघतोय नवीन गोलंदाजच्या या ठिकाणी मिडलिंग करू शकलेले नाहीत आणि फलंदाज मैदानावर ज्यांच्याकडून अपेक्षा होती सैफकडून मोठे फटके, आताच मागच्या सामन्यात त्यांनी खूप चांगली परफॉर्मन्स दाखवला होता, मात्र बाद झाले त्या ठिकाणी. पहिले अकबर, नंतर शाकीर, नंतर सैफ, आता मैदानावर बिलाल आहे. बिलालला साथ द्यायला एक नवीन फलंदाज उतरतोय आणि जी सरासरी जी वाढवली ती जबरदस्त 2 षटकामध्ये ती सरासरी आता या ठिकाणी जावेद कुरैशी त्यांच्या संघाच्या माध्यमातून वाय टुक द फिल्डिंग आफ्टर विनिंग द टॉस, त्याचं उत्तर काही प्रमाणात या ठिकाणी जॉली बॉयज देतोय असं म्हणायला हरकत नाहीये. तो सर राजन कीने साहब की जो टूर्नामेंट्स हुआ करते थे, आपने भी वहां पर कमेंट्री की थी. उस मैचेस में जब आप आए तो जॉली बॉयज की टीम भी उस टूर्नामेंट में खेल रही थी. उस वक्त भी यही वो खिलाड़ी था जो मुमरा का सबसे सर्वश्रेष्ठ खिलाड़ी था, मुमरा का एक सितारा था. उस वक्त भी एक ये सितारा था, आज भी एक सितारा है और ये बताता हुआ कि इसे क्यों सितारा कहा जाता है. पहली गेंद पर स्वागत किया यॉर्कर डिलीवरी के साथ और किसका, सैफ पावने का, जिन्होंने 45 रन की धुआंधार पारी खेली थी इसी टीम के सामने. स्वागत किया यॉर्कर डिलीवरी के साथ और चलता गया है पहली गेंद पर पवेलियन की राह. चांगली सुरुवात बंटी याच्या मार्फत. चला सामना सुरू करा. यू आर टेकिंग लिटिल बिट मोर टाइम. इट इज अ रिक्वेस्ट टू द कॅप्टन, कारण काय की 5 षटकाच्या सामन्याला साधारणपणे एक 25 मिनिटात 5 षटकं संपायला पाहिजे. इथे एक 4-5 मिनिटं जास्त गेलेत, मध्ये चर्चा पण झाली, मध्ये सामना थोडा थांबला पण गेला होता. आता फिल्डिंग चेंजेस आवश्यक आहे, आय कॅन अंडरस्टँड, मात्र थोडं फास्ट डिसिशन्स घ्या आणि वेळ वाचवा, कारण आज सगळे सामने आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ग्रामीणच्या पूर्ण करायचे, सामने शिल्लक ठेवायचे नाही आहेत. ओ बंटीचाही वेग प्रचंड आहे, बाद होण्याची भीती या ठिकाणी. वाईटचा इशारा पंचांमार्फत आपण बघतोय. इशारा येत असताना सुबोध या ठिकाणी वाईट दाखवत आहेत. अवंतर धावाने धावसंख्या सरकणार आता 40वर 40 फॉर द लॉस ऑफ 3. बंटी या ठिकाणी गोलंदाजी करतात. याच्या अगोदर आपण गोलंदाजी पाहिली, इजाज जावेद कुरैशीने 2 षटकं टाकले, नमिकने 1 षटक टाकलं आणि आता बंटी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना. तो क्रिकेट सिर्फ मात्र बल्ले और गेंद से खेले जाने वाला गेम नहीं है, इंटेंट का गेम होता है. किस प्रकार से आप अप्रोच करते हो, किस इंटेंट के साथ मैदान के बीच में उतरते हो. हो, राऊंड द विकेट या ठिकाणी वेग प्रचंड, मात्र दिशेवर नियंत्रण नाही. वाईटचा इशारा, अजून एक अवंतर धाव. जावेद कुरैशीने दुसरा स्पेल खूप सुंदर लागला. पहिल्या स्पेलमध्ये नक्कीच त्यांच्या 12 धावा गेल्या होत्या. दुसऱ्या स्पेलमध्ये मात्र मैदानावर 3 धावा देत असताना 1 विकेट काढले, 15 धावा दिल्या 2 ओव्हर्समध्ये. बंटी पुन्हा एकदा पॅटच्या मध्ये चेंडू बॅटच्या खूप वरच्या भागाला लागला, जास्त लांब जाणार नाही. चेंडू टायवरती ऑर्थॉक्स लॉंगरला, क्षेत्ररक्षक खाली बसून खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करत असताना त्या ठिकाणी शारिक, मुझे तारिक सुनने को आया तो सुनंद यादव की बारात पिक्चर सामने आ गया. डॉक्टर यस, इस वक्त बल्लेबाजी पर है नया बल्लेबाज बिलाल.
आपने सर पावर हिटिंग देखी होगी, आपने 6 हिटिंग देखी होगी, लेकिन ये एक ऐसा बल्लेबाज है जो क्लियर हिटिंग करता है। आउट ऑफ द पार्क छक्के सुने होंगे, जिस तरह के छक्के क्रिस लिन लगाते हैं, जिस तरह के छक्के आजकल सूर्या कुमार यादव लगा रहे हैं, कुछ उसी प्रकार की क्लीन हिटिंग करते हैं बल्लेबाज बिलाल। इस बार बड़े मंच पर बड़ा मौका मिला है, सामना करेंगे गेंदबाज स्टार ऑफ मुंब्रा बंटी का। थँक यू डॉक्टर. फुल लेंग डिलिव्हरी, फटका मिस टाइम झालाय, वाईडिश मिड ऑनला येतोय, फार वेगाने येत आहेत, पुन्हा एकदा फिल्डर गुड थ्रो, क्या बात है, ब्युटिफुल थ्रो फ्रॉम इस्तियाक. फील्डिंग एन्जॉय करणं आवश्यक आहे. फील्ड व्हेरी वेल, एन्जॉय द फील्डिंग, गो फॉर द बेस्ट फील्डिंग, गिव्ह अ पॅरल थ्रो. आणि पॅरल थ्रो जेव्हा आपण जातो ना सर्कलच्या आतमधून, आय रिअली एन्जॉय. ब्युटिफुल फील्डिंग. बंटी, चेंडू बॅटन पॅडच्या मध्ये पुन्हा एक दोन ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी एक धाव सिंगलवर भर देत आहेत, कारण 5वं षटक मार्गस्थ आहे. 45 फॉर द लॉस ऑफ 3 आपण बघतोय. 2 षटकामध्ये 25 धावा कुठल्या होत्या, 2 षटकात 12.5ची सरासरी ठेवली होती. आता रन रेट 9.64 आहे. प्रोजेक्टेड स्कोर आहे एक साधारणपणे 46 किंवा 47 बघायचं आहे. येणाऱ्या चेंडूमध्ये काय चित्र उभारत आहेत या ठिकाणी मैदानावर शब्बीर आणि बिलाल. स्ट्राईकवर शब्बीर. बंटीने खूप चांगली सुरुवात केली या षटकात. लास्ट ओव्हर बॉलिंग करणं नक्कीच कठीण असतं. चेंडू पडल्यानंतर अतिशय चांगल्या वेगाने चेंडू बीट करून धावबाद होण्याची भीती या ठिकाणी फलंदाज धावबाद होतोय, आणि त्या ठिकाणी वेगाच्या आधारावर बंटी बीट करतायत आणि मैदानावर धावसंख्या थांबली ती 45 धावा, 3 गडी बाद. चला पुढच्या बॅट्समॅननी लवकर यावं. आज सगळे सामने आपल्याला पूर्ण करायचे. त्याच्यानंतर जे सामने होतील ते MS11 वर्सेस साई 11 गोरसाई. ग्रामीण म्हटलं की गोरसाई डोळ्यासमोर येते, ग्रामीण म्हटलं की वाकलन डोळ्यासमोर येते. सम ऑफ द डेंजरस टीम ऑफ ग्रामीण क्रिकेट. आणि ग्रामीण क्रिकेटवर माझं प्रचंड प्रेम आहे ओपनपेक्षा, कारण इथून माझे स्टार्स जन्माला येतात, इथून माझी मुलं प्रगती करतात, इथून माझी मुलं पुढे येतात, आणि इथून माझी मुलं गावासाठी खेळत असताना आपल्या गावासाठी लढतात, शौर्य दाखवतात. MS11 वर्सेस साई 11 गोरसाई. दोन्ही कॅप्टननी तयार राहावं. टॉससाठी तुम्हाला आम्ही आमंत्रित करू. एक मुंब्रा विरुद्ध जॉली बॉयज बघताय. जॉली बॉयज फिल्डिंग करते. एक मुंब्राने दावा केलेत मैदानावरती. 45 फॉर द लॉस ऑफ 4 इन द लास्ट ओव्हर. आता उभेद आहेत मैदानावरती. उभेद. चला सामना सुरू करा. फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत साखरदे जावेद कुरेशी. ऑफ साईडला काय करतायत बघूया. पॉईंट लेग फिल्डर आणलंय, गली लेग फिल्डर आणलंय, थर्डमॅन लेग फिल्डर आहे, लेग स्लिप लेग फिल्डर आहे, कव्हर लेग फिल्डर आहे ऑफ साईडला. पॅटर्न पॅडच्या मध्ये लॉफ केले, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट इन द लास्ट बॉल. गेल्या त्या ठिकाणी, आणि धावसंख्या 50च्या पलीकडे गेली आहे. आपल्याला वाटतं की 50च्या आत रोखतील. एक्सपेक्टेड सोर्स सुद्धा 46 दाखवत होते आमच्या कम्प्युटरवरती, आणि ते या षटकांमध्ये धावसंख्या डायरेक्ट 51 वर गेली आहे. 51 धावा, 4 गडी बाद. या ठिकाणी एक मुंब्रा उभारत असताना काय बॅटिंग केली अकबर आणि शाकेने. 37 धावांची पार्टनरशिप केली आणि शाकेने मॅग्निफिसंट बॅटिंग केली. रिव्हर्स शॉट काय क्लासिक दाखवले, आणि त्याच्यामुळे धावसंख्या आपण बघतोय. शाकीर बघा 15 चेंडू 30 धावा, अकबर 7 चेंडू 7 धावा. सैफकडून अपेक्षा होती, निराश केलं. 4 चेंडू 1 धावा. बिलाल 3 चेंडू 9 धावा, खतरनाक बॅटिंग. आणि शब्बीर 2 चेंडू 1 धावा आपण बघतो. आणि उबेद शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी आपण बघतो साथ देत असताना. 51 फॉर द लॉस ऑफ 4. 52चं टार्गेट 5 षटकात या ठिकाणी दिलेलं आहे. एक मुंब्राने जॉली बॉयज या संघाला आस्किंग रन रेट 10 पॉईंट. आपण बघूया अनालिसिस. इजाज 1 षटक 13 धावा, 3 एकही गडी बाद नाही. जावेद 2 षटक 15 धावा, 1 गडी बाद, 1 विकेट मिळालं. दुसरं षटक स्पेल चांगलं होतं, 3च धावा दिल्या होत्या. वामिक 1 षटक 11 धावा, एकही गडी बाद नाही. आणि बंटी 1 षटक 12 धावा, 1 गडी बाद. पहिला 38 वर, दुसरा 39 वर, तिसरा 39 वर. इथं 38 रनांची पार्टनरशिप अकबर आणि याच्यामध्ये झाली, शाकीरमध्ये झाली होती. आणि त्याच्यानंतर चौथ्या विकेटसाठी पार्टनरशिप एक फक्त 6 धावांची या ठिकाणी भर पडते. 51 फॉर द लॉस ऑफ 4, 52 टू विन. 52 धावा जिंकायला या ठिकाणी दिलेत. आस्किंग रन रेट आहे मैदानावरती ते साधारणपणे 10.25. वळूया ओमकार शेट्टीकडे. पुढचा टॉस घेण्यासाठी MS11 आणि साई 11 गोरसाई हे दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. जाऊया आपण यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर ओमकार शेट्टीकडे. थँक्यू सो मच. टॉस केला जाईल. एका बाजूला MS11 आणि दुसऱ्या बाजूला साहिल 11 गोरसई ब. गोरसई ब चे कॅप्टन उपस्थित झालेत.
MS11 चे कॅप्टन मोतीलाल शाह संघनायक त्वरित आपल्याला पाठवायचा आहे, कोणताही एक्स्ट्रा वेळ न घेता. आणि टॉससाठी आपण इन्व्हाइट करूयात आपले मान्यवर अंजला नसीर खान बुबेरे, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. तो अंजला भाई आपको आना, आपके हाथों से किया जाएगा अगले मुकाबले का टॉस. मुकाबला होगा साहिल 11 गोरसई ब बनाम पालघर से टीम यहाँ से उनके सामने होगी. कोणताही एक्स्ट्रा वेळ न घेता टॉससाठी त्वरित यायचं आहे. मोतीलाल शाह ऑफिशियल कॉल, अन्यथा पेनल्टीचा सामना MS11 तुम्हाला करावा लागेल. कॅप्टन उपस्थित झालेत. टीम नेम चिंचणे, पालघर विभागातील संघ इन ॲक्शन. तर आपण करूया टॉस. 5 षटकांची मॅच आहे. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. जर 20 मिनिटात 4 षटकं झाली नाही, एक एक्स्ट्रा प्लेअर बाउंड्री लाईनवरून आतमध्ये जाईल 38 सर्कलमध्ये. आणि मॅच बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर. बॉल कधी हरवला, फुटला किंवा भिजला, शेवटपर्यंत नवा बॉल अंतिम क्षणापर्यंत दिला जाईल. क्लिअर आहे दोन्ही कॅप्टन्सला. या आपण करूया टॉस. चला आपण करतो टॉस. तर हेड किंवा टेल. तर टॉस जिंकला आहे टीम साहिल 11 गोरसई बन. संदेश आपला सोबत आहे आज कॅप्टन. आज भरपूर सारी चर्चा सुरू होती. NMPL आम्ही देखील पाहत होतो. भावेश तिकडे खेळत होता, बट गोरसई बी आहे, काय फरक पडत नाही. भावेश पवार शिवाय नो डाऊट अट ऑल ही टीम इनकम्प्लीट आहे, बट आज मोठं चॅलेंज आहे. भावेश आहे का संघामध्ये की पोहोचतोय? पोहोचतोय, बघूया आता निघलाय तिथून. म्हणजे पोहोचणार भावेश पवार डेफिनेटली पोहोचेलच. गावासाठी खेळण्याची जिद्द प्रचंड त्याच्या मनामध्ये असते. म्हणजे आता जवळजवळ तुम्ही 99% कम्फर्ट झोनमध्ये आहात. टॉस जिंकला, निर्णय काय आहे? निर्णय तोच असेल, नेहमीप्रमाणे क्षेत्ररक्षणात करणार. समोर आज पालघर बेल्टमधली टीम आहे. भरपूर विचार केल्यानंतर आज त्यांनी आहे ना एक संघ पालघरमधनं पूर्ण निवडला. त्यांनी चिंचणेला इन्व्हाइट केलं. मोतीलाल शाह जे मंटॉर आहेत त्यांनी हा संघ या ठिकाणी पुरस्कृत केला आहे. तर 5 षटकांची मॅच मैदानावरती काय माइंडसेट आहे? पालघरमधील एक तगडा टीम समोर खेळायचं आहे. कितीपर्यंत त्यांना रोकायला हवं? आणि आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन खूपच छान आहे आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही कंस आणि मुंब्रावासियांचे आभारी आहोत. आणि स्पर्धेबद्दल बोलत आले, खूपच मोठी स्पर्धा या परिसरातील, आणि या परिसरामध्ये आम्ही पहिल्यांदाच खेळायला आलो आहे आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. सो विश ऑल द बेस्ट. आपल्यासोबत होते कॅप्टन संदेश चिंचणेचे कॅप्टन आपल्यासोबतच. वेलकम. पहिल्यांदाच येत आहे. याआधी अनेक सारे संघ पालघरमधून आले, चिंचणेमध्ये फर्स्ट ऑफ ऑल या विभागामध्ये इथे तुमचं मी वेलकम आणि स्वागत करतोय. टॉस गमावला आहे, जर तू टॉस जिंकला असता तुझा निर्णय? मी पण फिल्डिंगच घेतली असती. 5 षटकांची मॅच आहे, बॅटिंग करायची आहे. नक्कीच टीमबद्दल जाणून घ्यायला मला आवडेल, कारण पालघर विभागातलं क्रिकेट वेगळं आहे. तिकडे आय थिंक 8 षटकांच्या मॅच होतात, कधी सिमेंट विकेटवरती मॅचेस असतात. इथं मातीच्या विकेटवरती खेळायचा. बाउंड्री देखील आपण पाहिलं, चारही बाजूला सभोवताली चौफेर क्रीडांगण आहे. आणि आज तुमच्यासमोर ग्रामीणमधली या बेल्टमधली एक मोठी स्टारकास्ट आहे. कधी गोरसईचं नाव ऐकलं? हो, गोरसाईचं नाव. आम्ही भावेश पवार बरोबर पहिले 5 वर्षा अगोदर आम्ही विनर स्पोर्टमध्ये एकत्र खेळत होतो. म्हणजे आज पुन्हा एकदा आपल्याच मित्रासोबत, बट आता ग्रामीण स्टेजला फाईट करायची आहे. तर काही प्लेयर्सची नावं सांगशील चिंचणेमधली ज्यांच्याकडनं आज तुला अपेक्षा ॲज अ कॅप्टन? आमच्याकडनं चिंचणीमधनं कलन रावरे आहे, हर्षर बारी आहे. आमच्यामधले चिंचणीचे बहुतेक असे प्लेयर आहेत आणि आज आम्ही एकत्र खेळत आहेत, म्हणजे आमची एकजूट करून आम्ही आलो आहोत. करण रावरे, हर्षल, वन ऑफ द बिगेस्ट नेम. आज फार मोठी फाईट ते देखील करतील. ऑल द बेस्ट करू आपण चिंचणेच्या कॅप्टनला. फक्त एक शेवटचा प्रश्न, आयोजन तुमच्या इकडे देखील भरपूर होतात, बट आज या विभागामध्ये आल्यानंतर ग्रामीण स्टेजला इतक्या मोठ्या प्रमाणात हा जो तामझाम या विभागातील एक लोकप्रतिनिधी अर्थातच नसीर भाई बुबेरे त्यांच्या माध्यमाने क्रिकेट स्पर्धा, तर काय म्हणशील आयोजनाबद्दल? NK ग्रुपनं, युथ ऑफ कौसानं जे आयोजन केलं? जेव्हा ग्राउंडमध्ये एंट्री केली तेव्हाच आम्हाला ग्राउंड बघून खूप आनंद झाला. आणि ग्राउंड गोल असल्यामुळे सर्व साईडला बॉन्टर असल्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला. त्यामुळे इकडे खेळायला मजा येईल. तर ऑल द बेस्ट. समोर गोरसई आहे, चांगला खेळा. ऑल द बेस्ट करूया आपण. समोर चिंचणे, तुम्ही देखील क्वालिटी क्रिकेट खेळा. तो भाईजान आपका भी हम करेंगे शुक्रिया, आपने बिझी शेड्यूल में से हमारे लिए टाइम निकाला. तर आपण जाऊया आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथं मॅचला होती सुरुवात. आणि 5 षटकांची मॅच कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतात. आपल्या समोर समालोचन क्षेत्रातील अजून एक मोठं नाव आणि आवाज तुमच्यासोबत येतोय, भिवंडी विभागातील सिद्दीकजी भावे सरांचा. धन्यवाद.
शेट्टे। आइए दोस्तों, लौट चलते हैं कौसा गांव चैंपियन ट्रॉफी की अद्भुत दुनिया में। स्वागत है आप सभी का। हमारे बीच हमारे मेरे 3 बहुत ही करीबी साथी, आमिर जो कि फॉर्मर क्रिकेटर भी हैं और पहले भिवंडी को भी बिलोंग करते थे, उनके पार्टनर भी उनके साथ हैं, उनका भी हम तहे दिल से जाहिद भाई और सत्तार भाई का भी इस्तकबाल करते हैं। देखिए, कौसा का जब भी नाम निकलेगा, मशहूर ज़माना शायर कैसरुल जाफरी को हम भूल नहीं सकते, जिनका 2005 में बिल्कुल ऐन रमज़ान शुरू होने की रात में एक नागानी हादसे में उनकी मौत हो गई थी। शाम भी सुहानी है और कैसरुल जाफरी ने एक जगह कहा है कि तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, मैं भी एक शाम चुरा लूँ अगर बुरा ना लगे, और तुम्हारे बस में अगर है तो भूल जाओ हमें, तुम्हें भुलाने में शायद हमें ज़माना लगे। बैक टू क्रिकेट। मेरे साथ डॉक्टर हाशिम सिद्दीकी, सुरीली आवाज़, वॉइस ऑफ मुमरा, जुड़ चुके हैं। खेल की शुरुआत बंटी और कल्पेश, गेंदबाजी के लिए नसीम एक मुमरा की तरफ से। दुआ है मुमरा एक हो जाए। एक मुमरा फ्लिक कर दिया है, गेंद दूर कहीं गगन की छांव में। 6 रन, एफर्टलेस स्ट्रोक, टाइमिंग के बलबूते पे इस शॉट को खेला है। क्या शॉट खेला है बंटी ने। जॉली की दीवार कही जाती है बंटी को। आइए देखते हैं रिप्ले में। यू कैन सी देयर a flicking stroke in front of his legs, high in the air. Fantastic timing, terrific shot, 6 runs. जवाब बहुत ही करारा जॉली स्पोर्ट, जॉली बॉयज मुमरा का, मुमरा की सबसे पुरानी टीम। एक और हेलीकॉप्टर और पहले बाउंस पे गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन, 4 रन। क्या कहेंगे जाहिद, जिस तरह का रिप्लाई दिया जा रहा है। बिल्कुल सिद्दीक सर, आपने आईपीएल के मैचेस में देखा होगा, बड़े स्क्रीन पे एक वर्ड लिख के आता है जब चौका या छक्का लगाता है। इस शॉट के लिए अगर आईपीएल का वो बड़ा स्क्रीन होता तो लिख के आता है एफर्टलेस। एफर्टलेस स्ट्रोक खेला है, लॉफ्टेड ड्राइव खेला है, बड़ी आसानी के साथ गेंद को टहला दिया है। पहली गेंद पर छक्का मिला था, अब मिला है चौका। सबसे बड़ी बात है कि टाइमिंग अफलातून, बॉटम एंड का इससे अच्छा इस्तेमाल हो ही नहीं सकता है। करारा जवाब दिया जा रहा है। लक्ष्य 52 का, 2 गेंदों में 10 आए। और देखिए गेंदबाज नसीम इस वक्त प्रेशर में आते हुए, देखिए दबाव एक ऐसी चीज़ है जिसके अंडर में बड़े बड़े रति महारथी, सूरमा और 30 मार खान मार खा जाते हैं। बिल्कुल कहते हैं ना सिद्दीक सर, या तो प्रेशर में खिलाड़ी निखर जाता है या तो बिखर जाता है। तो बिल्कुल यहाँ पर थोड़ा सा प्रेशर नजर आता हुआ अब नसीम के ऊपर। नसीम की अगर गेंदबाजी की बात की जाए, एक नया नाम मुमरा की क्रिकेट में जुड़ता हुआ। बहुत ही अच्छा उनका बॉलिंग एक्शन है, बहुत ही अच्छा उनका डिलीवरी स्ट्राइड है, बहुत ही अच्छा रिलीज पॉइंट है और बहुत ही अच्छा उनका रहता है एग्जीक्यूशन। तो कमबैक करने का हुनर जानते हैं। चुनौती बड़ी है, सामना बड़ा है, सामने बंटी खड़े, एक छक्का एक चौका जरूर लगा चुके हैं, लेकिन देखते हैं किस प्रकार का कमबैक करना चाहेंगे यहाँ पर नसीम। बिल्कुल आपने सही कहा, प्रेशर को जो हैंडल करेगा वही मैच जीतेगा। ये मैं नहीं कहता, ये MS धोनी कहते हैं। स्कोर 10 रन। बंटी सामना कर रहे हैं गेंदबाज नसीम का, युवा गेंदबाज है। कदमों का इस्तेमाल, फिर हेलीकॉप्टर लैंड होता हुआ बाहर, अंपायर का इशारा, 6 रन। थोड़ी देर के लिए मानो ऐसा लग रहा है कि मुमरा के इस मौलाना अबुल कलाम आज़ाद क्रिकेट ग्राउंड पे धोनी उतर गए हो, जिस तरह शॉट खेला है। बिल्कुल सिद्दीक सर, इस शॉट के लिए मैं कहूंगा स्टैंड एंड डिलीवर, इसे कहते हैं स्टैंड एंड डिलीवर। बल्ला देखिए, बल्ला देखिए, बिल्कुल धोनी की तरह घुमा है। बहुत ही अच्छा एग्जीक्यूशन। यहाँ पर जॉली बॉयज की टीम काफी साल बाद इस मैदान में खेलते हुए नजर आ रही है और कुछ उसी प्रकार का क्रिकेट खेला करते थे कप्तान बंटी अपनी टीम के लिए। बिल्कुल आज से 10 साल पहले जॉली बॉयज की टीम की बात की जाए, बंटी ओपनिंग की यहाँ पर रिस्पॉन्सिबिलिटी दी जाती थी और कुछ उसी तरह की शुरुआत करते थे। आज ऐसा लग रहा है कि क्रिकेट को रिवाइंड कर दिया गया है। 10 साल पहले का वो क्रिकेट फिर से एक बार मैदान के बीच में देखने मिल रहा है। पूरी तरह से हावी पड़ते हुए नजर आ रहे बंटी। आरके ट्रॉफी भिवंडी में 2012 में
66 रनों की बहुत खूबसूरत बारी खेली थी बंटी ने। खेल की शुरुआत, एक मर्तबा फिर ड्राइव किया है, गेंद लॉन्ग ऑन पे 4 रन। आज बंटी को रोकना मुश्किल ही नहीं, नामुमकिन होता हुआ, अनस्टॉपेबल। बिल्कुल बल्ले का स्विंग आप देखिए, जितनी तेज गेंद आ रही है, कहते हैं ना कि टू एवरी एक्शन देयर इज इक्वल एंड अपोजिट रिएक्शन। जितनी तेज गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर नसीम, उतना ही तेज बल्ले का फ्लो जा रहा है। और गेंद एक बार फिर से सीमा रेखा के बाहर जाती हुई, लगातार बैक टू बैक 4 अच्छे बड़े हिट्स निकलते हुए बंटी के बल्ले से। 4 गेंदों के बाद स्कोर है 20 रन। दिस इज द क्लेवर बैटिंग, दिस इज द आउटस्टैंडिंग बैटिंग। वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर हमसे जुड़ चुके हैं पब्लिक फिगर ऑनलाइन, स्वागत है आपका। ये वो आवाज़ है जो लोग को देखिए सिद्दीकी, आप किसी को पूछेंगे कि चांद पे पहला कदम किसने रखा, हो सकता है कोई सही जवाब दे, कोई ना दे, लेकिन मराठी में पूरी दुनिया में किसकी आवाज़ गई तो आपको एक ही नाम मिलेगा, भिवंडी के मशहूर मराठी कमेंटेटर वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर। मेयर कप 2011 एक और ऑन द राइज खेला, इस मरतबा मिस टाइम है, लेकिन फिर भी गेंद डीप एक्स्ट्रा कवर में गई है और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। आपको लगता नहीं कि थोड़ा ज़्यादा प्रेशर में आ गई है एक मुमरा, क्योंकि आपने देखा कोशिश नहीं हुई थी, कोशिश होना चाहिए। देखिए क्रिकेट में आपका मूड होना चाहिए सिद्दीकी, ये अलग बात है कि मैंने प्यार किया में बाकी श्री ने कह दिया वो मूड नहीं है। बिल्कुल सर, यहाँ पे कहते हैं ना, रोहित शर्मा ने अपने इंटरव्यू में कहा था, वी जस्ट लुक टू कंट्रोल द कंट्रोलेबल्स। आपके कंट्रोल में जो चीजें हैं आपको वो कंट्रोल करनी चाहिए। फील्डिंग आपके कंट्रोल में होती है, कैच पकड़ सकते थे लेकिन एफर्ट नहीं दिखाया यहाँ पर फील्डर ने। सिर्फ स्लोअर डिलीवरी, अब यहाँ पर दिशा से हुई चूक, दिशाहीन गेंदबाजी करते हुए नसीम में गई ये गेंद वाइड के रूप में। देखिए गति परिवर्तन किया था, देख रहे थे कि वो इफेक्टिव होता है या नहीं बंटी के सामने। सिल्वर जुबली तो हीरो बन गए 5 गेंदों पर 25 रन दे डाले हैं। इसे कहते हैं बड़े चौराहे पे किसी को लूट लेना, जिस तरह लूटमार मचाई है बंटी ने पहले ओवर में। एक और हेलीकॉप्टर, ये भी जाएंगी बार, देखना है कैलकुलेटेड 6 है, यस ऑन द लाइन। क्या बल्लेबाजी है, और बंटी की अगर आपको बल्लेबाजी पसंद है तो तालियां होना चाहिए। 31 रन, कहते हैं ना ओल्ड इज गोल्ड, जूना ते सोना। एक ओवर में 31 रन, मैच की सारी जान निकल गई। और हमारे बीच में कौसागांव चैंपियंस ट्रॉफी कमेटी के एक बहुत ही अहम मेंबर, बहुत ही अहम सदस्य और एक कौसागांव की एक बहुत ही बड़ी हस्ती जफर ढोले हमारे बीच में उपस्थित है। आपका बहुत बहुत स्वागत है कौसागांव चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 में। और बंटी की बल्लेबाजी की बात की जाए, ऐसा लग रहा है स्वयं MS धोनी इस मैदान में प्रवेश कर चुके हैं। 4 गेंदें हेलीकॉप्टर घुमाई, और क्या हेलीकॉप्टर घुमाए, गेंदों को मैदान के बाहर ही फेंका है हेलीकॉप्टर ने। बहुत ही अच्छा स्ट्रोक। पहली ओवर के बीच समाप्ति पे स्कोर कार्ड पे स्कोर नजर आता हुआ 31 रन। एक ओवर की समाप्ति 31 रन। अब 500 रुपए का इनाम आया है बंटी की दिलचस्प बल्लेबाजी के लिए। साहिब इकतीस रन 30 पे बल्लेबाजी कर रहे हैं बंटी। देखिए हमारे बीच जाहिद भाई हैं जो कि 10 PL के आरिफ भाई के साथ खेले हुए हैं। आपका भी हम इस्तेकबाल करते हैं। आमिर, आपका भी, आपके पार्टनर का भी, तीनों से इल्तिमास है आपको हमारे VIP डाइस पे आना है। खेल की शुरुआत मरता क्या ना करता सैफ को बुलाया गया है तूफान को रोकने के लिए। कल्पेश को कॉपी बुक स्टाइल में पुश, कोई रन नहीं, शायद स्ट्राइक रोटेट करना चाह रहे थे बंटी को। आप देख रहे हैं कौसा गांव चैंपियन ट्रॉफी, ये टेलीकास्ट का युवा tenniscricket.in पे। ये गजब का शॉट है, थोड़ी देर में मानो ऐसा लग रहा है कि स्टीव स्मिथ ने इस शॉट को खेला हो। इसे कहते हैं खरबूजे को देख के तरबूजे का रंग बदलना।
हमारे बीच में कमेटी के एक और अहम सदस्य, बिल्कुल यहाँ पर कमेटी का एक बहुत ही बड़ा मेंबर मुब्बू शेख का भी आगमन हुआ है। आपका भी बहुत बहुत स्वागत है कौसा गांव चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 में। और इसी बीच क्या जबरदस्त स्ट्रोक खेला है, लॉफ्टेड कवर ड्राइव किस तरह से खेली जाती है, इस शॉट को बखूबी खेल के दिखाया है बल्लेबाज कल्पेश ने। मूड बना दिया दोनों बल्लेबाजों ने, उछाल दिया है, पीछे खिलाड़ी है और ये लगा पहला झटका। वाइडिश लॉन्ग ऑन पे कोई गलती नहीं और आउट होके जा रहे हैं बैट्समैन कल्पेश। और कुल मिलाकर 35 रनों पर गिरने वाला ये पहला विकेट। और इस वक्त जिस बल्लेबाज का विकेट लिया, एक छक्का चौका जरूर लगाया था कल्पेश ने, उसके बाद कल्पेश को चलता किया गेंदबाज सैफ पावने ने। और यहां पर एंट्री हुई है, बिल्कुल यहाँ पर स्टार की एग्जिट हुई है तो सुपर स्टार की हुई है एंट्री। इश्तियाक सिद्दीक सर, हाल ही में मुंब्रा वर्सेस थाने का एक टूर्नामेंट खेला गया था जिसमें मुंब्रा की टीम ने थाने की टीम को हराया था और यही वो बल्लेबाज था जिसने पहली ओवर में 30 रन के साथ की थी शुरुआत। इश्तियाक नए बैट्समैन। एक बात है कि जॉली बॉयज मुंब्रा, महेंद्र कुमुर्लेकर को भी हम नहीं भूल सकते क्योंकि लगभग भिवंडी तालुका में ये टीम ओपन में लगभग 12-13 साल खेली। और वो शो भी आपको याद होंगे जो मित्तल ग्राउंड पे मैंने कवरेज किए थे 2008, 9, 10, 11, 16। यहाँ पर बड़े बड़े खिलाड़ी आए थे, करसन गावड़ी, वसीम जाफर, गुलाम परकार। देखिए मुंब्रा वैसे भी क्रिकेट की बहुत बड़ी नगरी है, नाम भी अच्छा है एक मुंब्रा, और मेरी भी दुआएं मुंब्रा एक ही हो जाए। बिल्कुल एक मुंब्रा एकजुट होकर खेलते हुए आपको जरूर नजर आएगा 10 PL में। इसी बीच बहुत ही बेहतरीन गेंद, यॉर्कर लेंथ डिलीवरी थी और सम्मान दिया गेंद को। गेंद गई डॉट के रूप में बंटी की बल्लेबाजी के लिए। यहाँ पर जो बंटी ने छक्के लगाए, शकील की तरफ से 1000 रुपए की इनामी राशि। क्लास बैटिंग, बहुत कम ऐसा देखने को मिलता है कि इस तरह की बल्लेबाजी कोई कर ले। हेलीकॉप्टर स्ट्रोक क्या थे, लगातार उड़ा रहे थे। बैकफुट पे गए, फोर्स किया है, पीछे खिलाड़ी है। एक और विकेट, बैक टू बैक दूसरा झटका देते हुए सैफ। फोर्सिंग स्ट्रोक, जबरदस्ती जब आप शॉट खेलते हैं तो कभी कभी होता है कि जबरदस्त शॉट होता है। अब हर कोई तो सचिन तेंदुलकर नहीं, डायना कप जब हुआ था उन्होंने मेगड़ा को फोर्सिंग पे लॉन्ग ऑन पे 6 लगाया था और कमेंटेटर कॉटनी वॉश ने कह दिया था, ओ माय गुडनेस, ये मेरी खुशकिस्मती है कि मैं रिटायर हुआ हूँ। बिल्कुल यहाँ पर पूरी तरह से कमबैक करने के मूड में अब नजर आती हुई, यहाँ पर बल्लेबाजों ने मूड बनाया था, अब गेंदबाज ने मूड बना दिया है और कमबैक करने की ठान ली है। बैक टू बैक है, दूसरा विकेट चटकाते हुए इस ओवर का सैफ पावने। देखिए कप्तान अभी भी बहुत पॉजिटिव लग रहे हैं एक मुंब्रा के, वो कोशिश कर रहे हैं। कप्तान का रोल क्या होता है, 436 का जो ऐतिहासिक पहाड़ जैसा लक्ष्य जब छुआ था, रिकी पॉन्टिंग का बयान क्या था पता है आपको? एक इनिंग के बाद, हमने इतना गेंदबाजों को खिलाया कि हमको खाना खाने की ज़रूरत नहीं। और वाकई में जब हारे तो रात का खाना नहीं खा पाए। लेकिन स्मिथ का बयान था, मैच किसने जीता? उन्होंने कहा नथिंग नहीं जीता। बोले कैसे? बोले वो जो 1 रन था ना वो उसने निकाला, वहीं जीत है हमारी। 176 हर्षल गिब्स के भी नहीं, 90 मेरे भी नहीं। खेल की शुरुआत होती हुई सैफ 2 विकेट हासिल कर चुके हैं। नए बैट्समैन अकबर, ये भी पुराना नाम है, बहुत ही जबरदस्त बैट्समैन है। बहुत ही दिलकश स्ट्रोक, कितनी मीठी आवाज आई थी, बिल्कुल ऑन द राइज, सिर काफी स्थिर। जब आप ड्राइव लगाते हैं तो गेंद के करीब होना चाहिए, कट लगाते हैं तो आपको जगह होना चाहिए, और जब आप हुक लगाते हैं तो गेंद की लाइन के पीछे या गेंद की लाइन से हटकर। तो बिल्कुल सिद्दीक सर, और पिछली बार जब इस बल्लेबाज अकबर ने मैदान के बीच में प्रवेश किया था, अपनी टीम को टूर्नामेंट जिता के, मुंब्रा प्रीमियर लीग करके एक बहुत बड़ा टूर्नामेंट का आयोजन हर साल मुंब्रा में किया जाता है, एक बहुत बड़े ऊंचे स्तर का वो टूर्नामेंट होता है। उस टूर्नामेंट में ना ही अपनी टीम को जिताए थे कप्तान के रूप में, बल्कि मैन ऑफ द सीरीज का खिताब भी जीता था अकबर ने। 80 रन की इंडिविजुअल पारी खेली थी, आज तक का मुंब्रा के इतिहास का
हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर दर्ज किया था अकबर ने उस टूर्नामेंट में। शहजाद उसमें मैं आशिम उसमें मैं था, वो टूर्नामेंट नाइट में मैंने ही कवरेज किया था। और स्कोर इस वक्त 36 रन, बची हुई 3 ओवर में यहाँ से जीतने कितने रन चाहिए? 14 और 2 16 रन टू बॉल इक्वेशन। देखिए मुमरा में सिर्फ क्रिकेट में टैलेंट नहीं है, मुमरा एजुकेशन फील्ड में भी बहुत आगे बढ़ गया है। आपको देख के तो मुझे लग रहा है कि यहाँ बोलने वालों का भी ताता है। हमारे साथी कमेंटेटर शहजाद शेख का भी यहीं से ताल्लुक़ है। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए देखना है, एक और तब्दीली की गई है। अकबर खान को बुलाया गया है, सामना करेंगे बैट्समैन। मेरे ख्याल से ये अकबर शेख है। क्या बात है, अकबर शेख और अकबर खान। लेकिन फिल्मों में लगान, जंग में जवान, खेतों में किसान और कौसा गांव चैंपियन ट्रॉफी में हमारे नासिर खान हिट है। खेल की शुरुआत होती हुई फील्ड की जमावट देखिए, 4 खिलाड़ी सर्कल में जो कंपलसरी है वो रख दिए गए। कवर, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग और एक स्ट्रेटिशमेंट ऑफ। स्विंग करने की कोशिश बाएं हाथ के बैट्समैन ने, स्ट्रेटिश मिड ऑन लगा दिया गया है, डॉट गेंद। ये दाएं हाथ के बैट्समैन है, ये रिवर्स शॉट के लिए थे। यस, लेकिन अच्छी गेंद से शुरुआत की अकबर खान ने। पॉजिटिव क्रिकेट अभी भी लग रहा है, कहीं भी हार नहीं मानी है। देखिए नींबू खाने से दुश्मन के दांत खट्टे नहीं होते हैं, आपको आंखों में आंखें डाल के बात करना होंगी। एग्रेशन चाहिए आपके पास। इस मर्तबा उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर, हाई एंड सम 6 रन। अब जान ही निकल गई इस मैच की। फॉलो थ्रू कितना अच्छा अकबर शेख की बल्लेबाजी का। ये देखिए शॉट जब फिनिश हुआ तो बल्ला कंधे के पीछे गया, गेंद बाउंड्री के पीछे। ग्रेट प्लेयर इज, ओ बढ़िया वापसी, बढ़िया वापसी, लेंथ को खींच लिया था वहां पर। बिल्कुल, यहाँ पर थोड़ा सा लेंथ पे इम्प्रोवाइजेशन करते हुए अकबर थोड़ा सा लेंथ को खींचा, लेग कटर गेंदबाजी करते हैं, नेचुरल टर्न मिलता है अकबर को। बहुत ही अच्छा कॉन्टेस्ट देखने मिल रहा है अकबर वर्सेस अकबर का। एक तरफ एक मुमरा के अकबर, एक तरफ टीम जॉली बॉयज के अकबर। एग्जैक्टली कटर थी। इस मर्तबा बैक फुट पे गए, खींच के मारा है, गेंद वाइडिश लॉन्ग ऑन पे, 6 रन। अब बचा कुछ नहीं है, बचे हैं तो सिर्फ 2 रन, 4 रन। कमाल की बल्लेबाजी हो रही है। आपने सही कहा, एक गया तो दूसरा आया, लेकिन दिल थाम के बैठिए। एवन पवन को अगले मैच में आप देखने जा रहे हैं, जिसने सारे रायगढ़, सारे ठाना जिला में ग्रामीण BC4 सिटी क्रिकेट में धूम मचाई है। सुई चिट की कोशिश, खराब शॉट मैं कहूँगा कि जब आप सीधी उंगली से निकल रहा हो तो टेढ़ा नहीं करना चाहिए। 3 रन और चाहिए मैच को जीतने के लिए। अगला मुकाबला साहिल 11 गुरसई भी वन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट। खेल की जब शुरुआत होंगी तो गुरसई वालों के पॉपुलर कमेंटेटर ओमकार शेट्टे आपसे जुड़ जाएंगे। यस, ओनर हैं उसके MS एनेबल चिंतनी। और यहाँ पर बड़ी देर बाद बंटी को मिला था मौका। इस बार गेंद गई हवा में, लॉफ्टेड ड्राइव खेला था कवर्स की जानिब, वहां पर फील्डर को तैनात किया गया था और Yes. बंटी को अब लौटना होगा पवेलियन में वापस। अच्छी बल्लेबाजी के बाद लौटे हैं बंटी, 30 रन बनाए, ताबड़तोड़ बल्लेबाजी की। यहाँ से आज हमारा देखिए, जब कहते हैं ना मिलता नहीं है कोई तो सालों नहीं मिलता है। और बाला सुब्रमण्यम सर हमारे साथ अभी 8 हफ्ता भर पहले थे, आज फिर मुलाकात हुई।
और ये मुलाकातें चलती रहेंगी। यहाँ ओमकार पर अगर जॉली बॉयज के बल्लेबाजी की बात की जाए, बल्लेबाजी की क्रम की बात की जाए, तो बिल्कुल इंटरनेशनल क्रिकेट में इंग्लैंड की बल्लेबाजी और आईपीएल में चेन्नई सुपर किंग्स की बल्लेबाजी याद दिलाती हुई। एग्जैक्टली अपने अच्छा, क्योंकि इंग्लैंड जब खेलती है तो 7 उनके प्रमुख बल्लेबाज रहते हैं और एक ना एक काम कर जाता है। वैसे हमारे पास भी है, लेकिन कभी कभी पेपर पे ही रहते हैं। खेल की शुरुआत होती हुई कितने रन चाहिए यहाँ से? सिर्फ 3 रन। और सिद्दीक सर, जरूर इस गेंदबाज के बारे में मैं आपको एक अनोखा स्टैट्स बताना चाहूंगा, इस गेंद के बाद चर्चा जारी रखेंगे। पहली गेंद कॉपी बुक स्टाइल में पुश किया, कोई रन नहीं। और गेंदबाज का नाम है जलील। जलील की बात की जाए, बाला सर, सिद्दीक सर, बुमराह के इतिहास में एक ही ऐसा क्रिकेटर निकला है जिसने रणजी ट्रॉफी खेली है, और रणजी ट्रॉफी क्रिकेट खेलने वाला जो क्रिकेटर था उसका भाई इस वक्त गेंदबाजी की कमान पर है। क्या बात है, रिदम में आते हल्के हाथों से केवल पुश किया और खुश रहे। पुश करो और खुश रहो। ओमकार शेट्टे, आपको कमेंट्री से जुड़ जाना है, आजकल काफ़ी चर्चा में है। दिल की दहलीज पे तुमने जो कदम रखा है, मेरे बिखरे हुए माजी का भरम रखा है, और सारी दुनिया से बगावत के लिए काफ़ी है, ये जो चेहरे पे तेरी जुल्फ का खम रखा है। फिर उछाल दिया है, कोई फील्डर नहीं है। गेंद देखने अंपायर का इशारा, गेंद बाउंड्री के बाहर जरूर गई है। 4 या 6 रन और इस मैच को जीत लिया है जॉली बॉयज मुमरा ने। कॉन्ग्रेचुलेशन जॉली बॉयज मुमरा, हार्ड लक एक मुमरा। आइए इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ हम बढ़ रहे हैं, और मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं बंटी।